बलमा चल लवकर. चल बलमा. सत्या ऐक जरा, तू नीट विचार केलायस का? उगाच आगीत उठून फुफडत पडायचो आपण. त्याला भेटायला गेल्यानंतर आणि काहीतरी कालवा उठायचा. हे बघ, त्याच्या मनात तुझ्याबद्दल राग आहे आणि तुझ्या मनात पण त्यांच्याबद्दल राग आहे. तिथं भेटल्यानं एकमेकांना जीवा उठाल तुम्ही. अरे असं काय नाही होणार, तू बस लवकर, चल उशीर होतोय. त्या एकदा ना तू नीट विचार कर. अरे वाघ मारे वहिनीनं कळालं तर त्याचा काही उलट परिणाम म्हणून बसायचं. अरे होऊ देत की, मग जे काय व्हायचंय ते होऊ दे. मी सगळे परिणाम भोगायला तयार आहे, पण आज काय ते विल्हेवाट लावायचीच आहे मला या विषयाची. सत्या, अरे तो तात्या काही सरळ माणूस आहे का? नीट उत्तर देणार नाही. उगाच काय ते खुसफूड काढायला बघणार तो. तू उगाच माकडाच्या हातात कोली देतोस. मी काय सांगतो माहितीये का, ऐक, आपण जरा शांतपणे बसू आणि विचार करू याच्यावर. अजून काय वेगळा विचार करणार आहे? जेवढा विचार करायचा होता ते झालाय ना करून. वाघमाऱ्यांनी घेतली का माझी बाजू ऐकून? नाही ना, मग अजून काय वेगळं होणार आहे? सत्या, आपण तू येणार आहेस का नाहीस तेवढं सांग मला फक्त, नाहीतर माझं मी जातो एकटा. मेवणं पाहुणं, तुम्ही मेवणं पाहुणं नंतर आहे, आधी दोस्त आहे. आणि दोस्ताला एकटा बरं सोडून मी. अरे तुला एकटं सोडल्यावर चंद्र सूर्य तारे गाडी. भास्कर चल, उशीर होतोय. ये फास्टात. चला. काय तू ऐकणार आहेस माझं? आज लई दिवसांनी व्लॉग बनवणार आहे मी. हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. मी तुमची लाडकी मयुरी. आणि गाईज, आज आमच्या भवानीनगर पोलीस स्टेशन मध्ये जरा लईच गडबड आहे. इकडे आमचे भंडारे ब्रो. भंडारे ब्रो हाय करा ना. गाईज, इकडे आहेत आमच्या भारती मॅडम. भारती मॅडम कशा आहे ना? अरे बाबा, कुठे राहिला होतास तू? तुला शोधतोय मी मगापासून. कुठं? इथं फाईल मध्ये. सॉरी नाही, म्हणजे तुझीच वाट बघत होतो असं म्हणायचं होतं मला. घ्या घ्या, चहा घ्या. भरती मावशी, तुम्ही पण भारती मॅडम नाही ते किती सुनं सुनं वाटतंय ना. हो ना. हा मॅडम, गाडी कुठे आहे माझी? मला काय माहिती, असेल की तुमच्या घरी. माझी गाडी चोरीला गेलती, त्याची मी तक्रार दिलती. ज्यांनी माझी तक्रार लिहून घेतलेली ते मॅडम कुठे आहेत? आले आले, ज्यांनी तक्रार लिहून घेतली त्या मॅडम आल्या. तुमची गाडी मिळाली आहे बाहेर पार्किंग मध्ये. जाऊन एकदा चेक करा तुमचीच गाडी आहे का, आणि येऊन मला पुन्हा सांगा. ओके मॅडम. भारती मॅडम, तुम्ही आलात, मला लय आनंद झाला. पण तुम्ही येणारे मला सांगितलं का नाही? मी लाईव्ह जाणार होते. अगं हो हो हो, कशी आहेस ते सांग आधी. मी मस्त मजेत. तुम्ही आलाय ना, आता लय बरं वाटतंय. मामा, अहो चहा थंड होईल, घ्या. हो हो, तुम्ही आलात, आता घ्यायलाच पाहिजे. कामाला लाग, चल. भारती मॅडम आल्या. हो ना, मग चल आता काम कर. भंडारे ब्रो. भारती मॅडम. मॅडम आलात तुम्ही? सॉरी भारती मॅडम. अगं मंजू, किती वेळ म्हणणार आहे सॉरी? बस की आता. नाही भारती मॅडम, चूक झाली माझी. मी रागाच्या भरात लई चुकीचं बोलले तुम्हाला. मंजू, अगं होतं असं, परिस्थिती तशी होती ना. झालं गेलं विसरून जायचं आणि कामाला लागायचं. मॅडम एक मिनिट, ही फाईल, ह्याची मदतच होईल तुम्हाला. कसली फाईल आहे भारती मॅडम? मॅडम, तुम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेला होतात ना, तेव्हा तात्यासाहेबांची केस सुरू होती. त्या संदर्भातले सगळे तपशील आहेत ह्या फाईलमध्ये. या फाईलचा काही उपयोग होईल? मॅडम, तुम्ही सत्याबद्दल कोणतंही मत बनवण्याआधी ना ही फाईल चेक करा म्हणून दिली. तुमच्या मनात ज्या काही शंका असतील ना त्या दूर होतील. बरं झालं फाईल दिलीत. पण इतके दिवस कुठे होती फाईल? आधी का नाही दिलीत? खूप मेहनतीने शोधली आहे ही फाईल. आपलं जुनं पोलीस स्टेशन, परत कोर्टातला स्टाफ, सगळ्यांना कामाला लावलं आणि शोधून काढली ही फाईल. थँक्यू भारती मावशी. थँक्यू काय, त्यात माझं कामच केलंय मी. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल ना तर नक्की सांगा मला. थँक्यू. आता सॉरी पुराण बंद झालंय तर थँक्यू पुराण सुरू झालंय का तुझं? जा.
नमस्कार सत्यदादा. नमस्कार. मान्य नमस्कार. नमस्कार. जेलर साहेबांशी मी सगळी सेटिंग लावली आहे सत्यदादा. बसा तोपर्यंत. तात्या साहेबांना तात्यांना घेऊन येतो. सत्या ऐक, अजून बी वेळ गेलेली नाही. त्या तात्याला नको भेटायला आपण. उगाच काहीतरी काढून बसायचा. तू किती तिरपाट डोक्याचा माहितीये ना. उगाच खुन्नच काढ. काढू दे की मग. मला बी खुन्नसच काढायचे त्याच्यावर. अरे सत्य काय बोलायला लागलायस तू? येताना म्हटलंस की फक्त बोलायचंय मला. आता तू पण खुन्नच काढायची भाषा करायला लागलायस. अरे काहीतरी कांड होऊन बसल, वाघ मारे परत राग करतील सत्या. तात्या साहेब चला. कोण आले? नातेवाईक तर नाही येत मला. कोण पक्षश्रेष्ठी आलेत का? नाही. मग कोण आहे? या बाहेर सांगतो. सत्य आहे होय. मग मला सत्याला भेटायला वेळ नाहीये. ते तात्या, ज्या सत्याशिवाय एकेकाळी तुझं पान बी हलायचं नाही, त्याला भेटायला एवढी लाच का वाटते तुला? खरं तर वाटायला बी पाहिजे, कारण ज्या माणसानं तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्याच माणसाला दागा दिला असतो. पण मला माहिती आहे तुला नाही वाटणार लाच, कारण तू ना एकदम निर्लज्ज माणूस आहेस. यंग ब्लड, यंग ब्लड. माझ्या पोरा बाळांना मारलं असतो, असं घरदार बर्बाद केलं असतो. तुला तर मला भेटायचंच होतं. मला जेव्हा कधी संधी मिळेल जे तुकडे तुकडे करणार, कुत्र्यांसमोर टाकणार. जीव तर मला तुझा घ्यायचाय. तुझं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी डोकं फिरतं माझं. तुझ्यासारखा नीच माणूस बघितला नाही रे मी. एवढी जन्माची अद्दल घडली तुला, तरी तुझा माज काय कमी झाला नाही. माझा जीव घेण्याची स्वप्न बघतोयस इथं. खरं तर तुला मारायची सुद्धा गरज नाही. ती मंजिरी वाघमारे ना, तिच्या डोक्यात एक गोळी घातली ना की नंतरची तुझी अवस्था बघणं आवडेल मला. तुझी हिंमत कशी झाली रे वाघमाऱ्यांचं नाव घ्यायची? तुला बोललो होतो ना, वाघमाऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी जीव घेईल तुझा. सत्य तू शांत राहा. तू उगाच तुला डिवचायला लागलाय. तू फक्त शांत राहा. अजून एक आहे माझ्या डोक्यात. तुम्हा दोघांना एका छताखाली एकत्र राहता येत नाही, पण तुम्हा दोघांना एकत्र वर पाठवण्याचं कल्याण हे सत्कार्य करू शकतो मी. तू ना असं नाही ऐकायचं. एवढी पाप करून कसा जिवंत आहेस रे तू? तरुण पोरांचे आयुष्य वाया घालवलीस, लोकांचे संसार मोडलेस, तरी एवढं माज करतोस होय? माझं कुटुंब संपवलंस त्याचं काय? हे तुझा संसार मी नाही मोडलेला. एवढा नीच असतो ना तर त्या जागेत तुला बी जाळून मारला असता. नाही पण ठीक आहे, तुझी ही इच्छा ना लगेच पूर्ण करतो. अरे सत्या बंदूक खाली ठेव. उगाच खुल्या करू नको. नाही बलमा, या हरामखोर माणसामुळे ना मी वाघमाऱ्यांच्या नजरेत गुन्हेगार ठरलोय. आता मला ह्याचा जीव घेऊनच समाधान मिळालं. अहो सत्यदादा असं करू नका. अहो तुम्हीच अडचणीत याल. सोडा त्यांना. अजिबात पुढे यायचं नाही, नाहीतर अख्खी बंदूक रिकामी करण्याच्या डोक्यात.
सत्या सत्या ऐक, असं करू नको सत्या. वाघमाराला कळलं तर अजून रागाराग करतील त्या. अजून किती राग करायचा बाकी आहे बलमा? ही शेवटची संधी आहे माझ्याकडं. त्यांच्या मनातला माझ्याविषयीचा राग संपवायची, त्यामुळे ह्याला सोडणार नाही आता. सत्यदादा, हे बघा, जे काही असेल ते आम्ही पाहून घेऊ, पण तुम्ही कायद्यानं वागा. कायद्यानं वागून बघितलं मी साहेब, पण मला काहीच मिळालं नाही. त्यामुळे आता मला कायदा मोडूनच न्याय मिळवावा लागेल. सत्या ऐक सत्या. बलमा का बस. साहेब बाजूला व्हा, बाजूला व्हा. ए आज चाल तू, चल. यम ब्लड. चल. सत्यदादा ऐका, अरे सत्या काय करतोस तू हे? ऐक, तुला काय पाहिजे नेमकं? वाघमारे, जा वाघमारेंना घेऊन ये. वाघमारे? अरे त्या कशा येतील इथं? कशाला पाहिजे तुला ते इथं? ते तुला कळायला आल्यावर जा घेऊन ये त्यांना. अरे सत्या पण जा तू. बर. भारती मॅडम, मॅडम आठ येऊ? हा बोला मॅडम. भारती मॅडम, अहो तात्या साहेबांवर अंमली पदार्थांच्या केसचे चार्जेस तर होतेच, मर्डरचे पण चार्जेस आहेत. आणि हे मर्डर आपण राजवाडा पोलीस स्टेशनला असताना झालेले आहेत. हो मॅडम. त्यावेळेस त्या माणसावर माझा आंधळा विश्वास होता, म्हणून कधी संशय नाही आला. मॅडम, कोणालाच संशय येऊ नये दिला. तुम्हाला आठवते माझे आमदार सावंत, तहसीलदार आणि तलाठी यांचा मर्डर झाला होता? होय. मग त्याचा पुढे काही तपास लागला की नाही? मॅडम, कसा होईल तपास? त्यानं होऊच दिला नाही तपास. मला ना माझाच राग येतोय बघा भारती मावशी. आयुष्यातले चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला. अहो या माणसाला मी माझे वडील मानत होते आणि हा राक्षस निघाला. माणसं किती खोटी वागतात ना. तो सत्या बी तसाच. शेवटी याच माणसाचा चेला. त्याच्याकडून तरी काय वेगळी अपेक्षा ठेवणार? मंजू, सत्य अजिबात खोटं वागणाऱ्यातला नाहीये. तो जसा आहे ना तसंच वागतो. आणि त्या तात्याला शिक्षा व्हावी म्हणून त्यानं किती मेहनत घेतली माहितीये ना तुला? आणि हे सगळं करून काय मिळवलं त्यानं? शेवटी तो पण तात्या साहेबांसारखाच वागला ना. भारती मावशी, आपण एखाद्याचा जेवढा राग करू ना, आपण पण त्याच्यासारखा होत जातो. मॅडम. सत्य, काय झालं सत्याला? सत्याला काय झालं नाही, पण काहीतरी चुकीचं करू शकतो. म्हणजे? ते आम्ही तात्याला भेटायला जेलमध्ये गेलतो, तर सत्याने त्यांना बंदी बनवले आणि डोक्याला बंदूक लावले. काय? हो. आणि तुम्हाला तिथं बोलवले, आणि तुम्ही जर नाही आला तर त्याला गोळ्या घालून असं म्हटलंय तो. चला तुम्ही. हे बघ सत्या, तू जे सांगशील ते करायला मी तयार. पण मला 100% खात्री आहे तू मला मारणार नाहीस. विश्वास आहे मला. कोण म्हणलं मी तुला मारणार नाही? तात्या, मधल्या काळात ना पुलाखालनं लय पाणी वाहून गेलंय आणि त्यात माझी तत्व बी वाहून गेलेत. तुझ्या शब्दांना भुलणारा सत्या नाही राहिला होता. तुला पटत नाही का? थांब, तुला डेमो ठेवतो. निष्पाप जीवाला मारलं की पाप लागतं असं म्हणतात. तू आणि निष्पाप? अरे तुझ्यासारख्या पापी माणसाला मारून ना पुण्यच मिळेल मला. फक्त तुला एवढ्या सहजासहजी नाही मारणार नाही. तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात मला. साहेब आल्या का वाघमारे? त्यांना लवकर बोला, नाही तर. सत्यदादा बघा, असं काही करू नका. अहो तुम्ही असं केलं तर तुम्ही सुद्धा जेलमध्ये जाल.
या राक्षसाला मारून जेलमध्ये जायला बी तयार आहे मी. जैन सर, सर सत्यदादांनी ते फार घोळ घालून ठेवलाय. अहो महत्वाचं सांगा त्यांना. तात्या साहेबांना गोळी घालणारे म्हणून सांगा. अरे कधी येत आहेत त्या मंजिरी वाघमारे? तात्या साहेब मेल्यावर येणार का? यंग ब्लड, यंग ब्लड. असे लोक आहात तुम्ही. कशी तुमची मनोवृत्ती. तुम्ही स्वतः धाब्यावर बसता इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही कायद्यालाही धाब्यावर बसवले. छे छे छे. या देशातला कायदा आणि सुव्यवस्था राखायची किती मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे विसरता की काय तुम्ही? बघा, एक नराधम एका निष्पाप माणसाचा जीव घेऊ पाहतोय आणि तुम्ही नुसते उभे आहात. हे तोंड बंद कर तुझं. कायद्याची भाषा तू करूच नकोस. तू ना फक्त वाघमारे मॅडम लवकरात लवकर येऊ देत म्हणून देवाकडे प्रार्थना कर. कारण त्या जर नाही आल्या ना तर सत्य काय करतोस? बंदूक खाली घ्या आधी. नाही वाघमारे. बरं झालं म्हणजे तू आलीस. माझ्या परिवाराला देशोधडीला लावलं. आता मला संपवला निघालाय हा माणूस. ए गा बस. नाहीतर खरोखर गोळ्या घाली ना तुला. सत्या तू जे वागतोयस ते चुकीचं आहे. गुन्हा दाखल होईल तुझ्यावर. हो दे की मग. तसं बी तुमच्या नजरेत गुन्हेगारच आहे ना मी. सत्या वेडेपणा करू नकोस. स्वतःचा नाही तर घरच्यांचा विचार कर. आयुष्याचा विचार कर. आयुष्याचा विचार केला म्हणूनच हा मार्ग निवडला वाघमारे. सत्या तुला माझी शपथ आहे. बंदूक खाली ठेव. स्वतःला सरेंडर कर. नाही वाघमारे. तर तुम्ही माझी बाजू ऐकून नाही घेतली ना तर याचा खेळ खलास. सत्या प्लीज बंदूक खाली ठेव. तू तुझी बाजू मांडायला दुसरा मार्ग निवड. का निवडू मी दुसरा मार्ग? किती प्रयत्न केले मी पण तुम्ही ऐकून घेतली का माझी बाजू? नाही ना. मग आता जोपर्यंत तुम्ही माझी बाजू ऐकून घेत नाही ना तोपर्यंत सोडणार नाही याला. सत्या शांत हो. हे बघ, मी तुझी सगळी बाजू ऐकून घेते. तात्यासाहेबांना सोड. नाही वाघमारे. ह्याला अजिबात सोडणार नाही मी. मला माहिती आहे मी याला सोडलं ना तर तुम्ही माझी बाजू ऐकूनच घेणार नाही. तुम्हाला माझी बाजू ऐकून घ्यायची असती ना तर ती कधीच घेतली असती. ही वेळ आणली नसती माझ्यावर. सत्या हे बघ, खरंच असं काही नाही. मी तुझं सगळं ऐकून घेते पण तात्यासाहेबांना सोड नाहीतर तू अडचणीत येशील. सत्या बरोबर आहे वाघमारे मॅडमच. ऐक माझं, उगाच तुझ्यावर कारवाई होईल. आणि त्या म्हणाले तर तुझी बाजू ऐकून घेतो म्हणून. मग सोड ना सगळं. नाही बालमा. हे फक्त त्या तात्याला सोडवण्यासाठी म्हणतात. माझा अजिबात विश्वास नाही त्यांच्यावर. तुला माहिती आहे ना मी किती प्रयत्न केले त्यांना समजवायचे. नाही घेतलं त्यांनी ऐकून कधी. जर त्यांना ऐकून घ्यायचं असतं तर आधीच मला झिडकारलं नसतं. वाघमारे जोपर्यंत तुम्ही माझी बाजू ऐकून घेत नाही ना तोपर्यंत त्याला सोडणार नाही. बघितलं किती निष्ठुर माणूस आहे. मला संपवायला निघाला. असं नव्हता. बदलला सध्या, फार बदलला. मला कधी कधी भीती वाटते रागाच्या भरात त्याने तुझ्या जीवाचं काही भरवण नाही करावं म्हणजे मिळवलं. तू तोंड बंद ठेवा. आता जे काय बोलणं होईल ते माझ्यात आणि वाघमाऱ्यांच्यात होईल. तू मध्ये बोलायचं नाहीस नाहीतर खोपडी उडवीन तुझी. वाघमारे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता या क्षणाला तुम्ही माझी बाजू ऐकून घ्या. त्यानंतर मग मला गोळ्या घाला नाहीतर जेलमध्ये टाका. मला सगळं चालत. पण फक्त एकदा मला तुमच्या नजरेत निर्दोष सिद्ध व्हायचंय. एकदा तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम बघायचंय. आता निर्णय तुमचा आहे. माझं तर ठरलंय. जशी तुम्ही याची बाजू ऐकून घेतली ना
तशीच माझी बी बाजू ऐकून घ्या, नाहीतर सगळ्या गोळ्या ह्याच्या डोक्यात रिकाम्या करेन मी. क्रिकेट मध्ये पुरी हुशार, वर्ल्ड कप घेतला. हाव मम्मी, वर्ल्ड कप नाही, वर्ल्ड कप असते ते वर्ल्ड कप. ए करे तीच मम्मी तू अजून तयार झाली नाहीस? कुठं जायचं बाहेर? मीटिंग आहे का माझी? अगं मीटिंग नाही मम्मी, इंटरव्ह्यू, पत्रकार येणार आहेत. अयो मम्मी 10 मिनिटात मी आवरून येते. मम्मी तू स्वीट आणि सिंपल महिला प्रदेशाध्यक्ष आहेस का नाही? या साडीत पण लई भारी दिसतेस बघ. काय साडी बदलायची गरज नाही, राहू दे हीच. चालतंय. मग एक काम कर, तू का नाही सत्याला फोन कर. मुलाखत देताना का नाही तो संकट असलं का नाही का मग माझं फॅन फॉलोईंग पण वाढते बघ. हाव मम्मी, फॅन फॉलोईंग असतं ते. तीच आणि तू बरं मला फोन कर, तो कुठे आहे ती बघ. हा मम्मी दादाचा फोन लाग ना. हाव मम्मी, ह्यांचा बी फोन लागत नाहीये. दोघांचा बी फोन लागणं झालं वे. मग कुठं असेल दोघ जण? कुठं म्हणजे गेले असतील ते एक्स नेबट मंजू वहिनींकडं. ए करे तिच्याकडे कशाला जाईल त्यो? आणि बलमा का जाईल सोबत? हाव मम्मी, का म्हणजे सत्यदान आमच्या ह्यांची माय फ्रेंड इज ए एंड अशा लेवलची दोस्ती आहे बघा. त्यामुळं सत्यदान त्या एक्स नेबट मंजू वहिनीत मध्यस्थी करायला गेले असतील हे. येऊ दे आता त्या बलम्याला, बघतीस त्याच्याकडं. होय मम्मी, चांगलं लक्ष ठेवा बघा ह्यांच्याकडं. आणि मला बी हल्ली उलट उत्तर द्यायला लागलेत बरं का हे. महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुरे येऊ का? या या या, वेलकम वेलकम वेलकम. शिटा तुम्ही असं का बसलाय? असं कसं म्हणजे? हा मम्मी, तुम्ही आता महिला प्रदेशाध्यक्ष आहेत ना, सिंपल आणि स्वीट, आणि ही लोक तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेत. त्यामुळे तुम्ही का नाही असं हे कसं बसलेत, ह्यो पाय ह्या पायावर टाकून बसा, म्हणजे कसं एकदम रुबाबात, एकदम स्टाईल मध्ये. खूप लगेच का? अगं महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मी 1000 मुलाखती दिल्या. रुबाबात बसल्या मी सिंपल स्वीट कशी दिसणार? बस मला कशी घुस. माहित आहे, आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. लिहू जा तू. लिहू जा म्हणजे? अहो मम्मी, म्हणजे तुम्ही जे बोलताय ते मी लिहून घेऊ? हा या खोटाकीच आहेस का? अगं लिहू जा, लिहू. माझ्या सोशल मीडियावर लिहू जा. लिहू जा म्हणजे लिहू जा? अगं कवे, लिव्ह म्हणजे लाईव्ह, LIVE, लाईव्ह जायचं, लाईव्ह. तेच ठीक आहे. माहित आहे, आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. एक मिनिट. कवी पत्र. तर नमस्कार मंडळी, आज आपल्या चॅनलवर एक स्पेशल गेस्ट आहेत मायाताई सुर्वे. यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. महिला प्रदेश अध्यक्ष सिंपल आणि स्वीट मायाताई सुर्वे. हा ते पुढे सांगणारच आहोत. पुढे ना आत्ताच, म्हणजे कसं फर्स्ट इम्प्रेशन पडतंय ना. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. ठीक आहे. तर आपले आजचे स्पेशल गेस्ट आहेत महिला प्रदेश अध्यक्ष मायाताई सुर्वे. यांची एक वेगळी अजून एक ओळख आहे, ते म्हणजे आपले लाडके सत्यादादा त्यांच्या आई आहेत. मायाताई, आतापर्यंत तुम्ही कोणते उपक्रम राबवले ते आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? लई उपक्रम आहेत तसे, आता आठवण झालेत मला. अहो जास्त नको, पण तुमच्या कामातली 4-5 कामं सांगू शकता. 4-5. मम्मी ते आपण शिलाई मशीनचं वाटप केलं ते सांग की. विसरलीच मी का नाही महिलांसाठी, म्हणजे अख्ख्या भवानीनगरच्या महिलांना शिलाई मशीन वाटप केलं होतं. म्हणजे त्यांनी त्या शिलाई मशीनवर पैसे मिळवायला सुरुवात केली आणि त्यांचं परपंच भागवलं. तरी किती महिलांना तुम्ही शिलाई मशीन वाटप केलं? 4-5. काय? 4-5 हजार. 4-5 हजार म्हणजे आता कसं, ते आकडा जरा माझ्यासाठी किरकोळच आहे ना, म्हणून म्हणलं आपलं. हाव मम्मी, ते राहिलं की तुम्ही ते शौचालयाचं उद्घाटन केलं, ते मी सांग की जरा. शौचालयाचं उद्घाटन. चांगलंय. मायाताई, तुमच्या या कामाचं कौतुकच केलं पाहिजे. अहो तुमच्यासाठी नाही, आमच्या प्रेक्षकांसाठी. मायाताई, मला एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा होता.
विचारा विचारा, आता तुम्ही प्रश्न विचारायचं मी उत्तर द्यायचे. विचारा विचारा. तुम्ही समाजात महिला सबलीकरणाचं काम करतच आहात, तसं तुमच्या घरात देखील आहे का? तुमच्या घरातील महिलांना तेवढं तुम्ही स्वतंत्र देता का? हा, मी लई स्वातंत्र्य दिलंय महिलांना माझ्या घरात. त्या म्हणजे इतकं दिलं की ते आमच्यात बास कवा कवा म्हणतात बास. वय वय, मम्मींनी आम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलंय का मी काय सांगू तुम्हाला. अहो माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली आणि मी तरी भीतच, म्हणजे मी माझ्या माहेरीच पडून असते बघा. आणि माझे हे प्रियबल माझे बिकावा कवा हितच असतात घर जावाय म्हणून. आणि ती तर जाऊ द्या, मम्मींच्या भारी भारी साड्या आहेत ना, ती बी खरे मुलाखत माझी चालू आहे ना, मग मी बोलणार ना. होय माग जरा काय स्वातंत्र्य दिलं का नाही का डोस करत बसता बघा तुम्ही. हा, तर कुठं होतो आपण? हे स्वातंत्र्य, फ्रीडम. फ्रीडम. तुम्ही प्रश्न विचारला मला ना का बायकांना किती स्वातंत्र्य देता. लई स्वातंत्र्य दिले. म्हणजे कसं देश स्वतंत्र झाला तेव्हापासून बाई पण स्वतंत्र झालेली आहे. आणि शेवटी कधी असं बाईला तुम्ही बंधनात ठेवू शकत नाही. तिला जर कुणी चाकोरीमध्ये अडकवलं, तिच्यावर जर मर्यादा आणल्या तर ते एकदम चुकीचं आहे. आणि असं जे कुणी करत असेल का नाही तेव्हा तिथं ही मम्मी साहेब माया सुर्वे त्याला दणका देतीच. मम्मी साहेब एंटर चालू आहे. पुन्हा ये, पुन्हा जा जा जा, तिकट करा बरं काही समज. अहो मम्मी साहेब, सत्यदादा मंजू वहिनी. आता काय केलं त्याने मिळत ना, जावा तेव्हा वाकडे घुसती बघते आपल्या. अहो त्यांनी काय नाही केलं, सत्यदादाने केलंय. काय केलं सत्यानं? अहो सत्यदादाने जेलमध्ये जाऊन तात्यासाहेबांच्या डोक्याला पिस्तूल लावली आहे. जीव मारे धमकी दिली तात्यासाहेबांना. असं का केलं दादा ना? ते काय मला माहित नाही. आपल्याला जायला पाहिजे तिकडं. मी गाडी काढतो. चल चल पटकन. हॅलो, एक ब्रेकिंग न्यूज आहे. मरायला मी काही घाबरत नाही. पण या नराधमाकडून मला मरायचं नाही. तू मला मारणार असशील, गोळ्या घालणार असशील, आनंदाने मरायला तयार आहे मी. हा नाही, सत्य तू जे करतोयस ते चुकीचं करतोयस. तुझी बाजू मांडण्यासाठी हा मार्ग बरोबर नाहीये. वाघमारे मॅडम, माझी बाजू मांडण्यासाठी जे बरोबर आहे ते सगळं करून झालंय माझं. पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही माझं. मग आता दुसरा काही मार्ग नाही माझ्याकडे. तुम्ही आता माझी बाजू ऐकून घेणार का नाही तेवढं सांगा मला. अहो सत्यदादा, असं करू नका. मी हात जोडतो तुमच्या समोर. एका गुन्हेगारासमोर काय हात जोडताय? तो जे करतोय ते चुकीचं आहे आणि तुम्ही नंतर घेऊन त्याला बनावा देताय. हाच प्रॉब्लेम आहे माझा वाघमारे. काय बी झालं तरी मी तुमच्या नजरेत गुन्हेगारच आहे आणि तेच नको आहे मला. आता ह्या तात्याला मी तवाच सोडीन जेव्हा तुम्ही माझी बाजू ऐकून घ्या. सांग काय सांगायचंय. पाणी पाणी द्या त्यांना. अजिबात नाही. काय पाणी बिणी द्यायचं नाही याला. सध्या त्यांना त्रास होतोय, पाणी पिऊ दे. ही सगळी नाटक आहे त्याची. काय पाणी बिणी मिळणार नाही. सध्या तुझा अति होतोय. ऐकून घे माझं एकदा. जैन सर. ठीक आहे सर. हा सर. नाही अहो पण सर, मॅडम, कमिशनर साहेबांचा फोन होता. काय म्हणाले? सत्यदादांनी तात्यासाहेबांना बंदी बनवलंय ही बातमी सगळीकडे पसरली. कमिशनर साहेब फार चिडले. लोक पोलिसांच्या कामावर संशय घेत आहेत. कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली की सत्यदादाकडून काही करून बंदूक काढून घ्या आणि त्यांना अटक करा.